हाय हॅलो नमस्कार। आज आपण खूप सुंदरसं एक छोटंसं पाऊच तयार करणार आहोत। बघा खूप लोक ऑनलाईन घेत असतात, त्याची प्राइस बी खूप जास्त आहे, तर आपण हे घरीच बनवूया। चला तर बघूया। तर तुम्ही मेजरमेंट वरती बघू शकतात, मी हे घेतलेलं आहे कापड आणि एक शर्ट आहे जुनं पुराणं त्याचं घेतलेलं आहे, एक छोटासा तुकडा। तर बघा आपल्याला इथे 1 इंचाचं माप घ्यायचं आहे, 1 किंवा 1.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। मी 1 इंचाचं आपल्याला हे स्क्वेअर बॉक्स तयार करत आहे। बघा अशा पद्धतीने। आणि तुम्ही काय करायचं आहे, मी याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तुम्ही गव्हाची गोणी नसेल तर तुम्ही नॉन वन किंवा फॉर्म सेट वापरू शकतात। तर माझ्याकडे ना मी पावसाळा चालू होता तेव्हा असे खूप कापड्यांना मी टिपा मारून ठेवलेल्या होत्या, तर आज त्याचाच वापर करून एक छोटीशी व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर बघा हे जे आपण छोटासा तुकडा कट केला आहे 1 इंचाचा, तर हे 1 इंचाचा तुकडा आपल्याला चारही बाजूने कट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने हे दोन्हीही साईड कट केले, तर वरती ही दोन्ही साईड आपल्याला कट करायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्हीही साईड कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर ही पीस आपल्याला असा दिसणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही एक चेन घ्यायची आहे। चेन तुम्ही वेगवेगळ्या रंगाची सुद्धा घेऊ शकतात किंवा सेम ब्लॅक कलरची घेतली तरी चालेल। तर मी थोडंसं वेगळं काहीतरी बनवत आहे, तर मी एक लाल कलरची चेन घेतलेली आहे, म्हणजे ही चेनीचा तुकडा उरलेला होता, मी हाच घेतलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायचं आहे। तर बघा खूप जणांना माहीत नाही चेन कशी जोडायची। तर बघा ही सरळ बाजू असते आणि ही आहे उलटी बाजू, तर आपल्याला उलटी बाजू इथे ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला उलटी बाजू ठेवून घ्यायची आहे आणि डायरेक्ट शिलाई मारायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर याला पलटी मारून अशी पलटी मारायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडने टॉप स्टिच मारायचं आहे। तर बघा टॉप स्टिच झालेलं आहे, दोन्हीही साईडने आपण व्यवस्थितपणे टॉप स्टिच केलं आहे। तर मी हे 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया। तर बघा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक नंबर दिलेला आहे, ज्यांना कोणाला चेन रनर फॉर्म सेट घ्यायचे आहे तिने मला शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपला हा मेसेज टाकू शकतात। आणि ज्यांना रबर सीट नॉन वन शिलाई मशीनविषयी भरपूर असे मटेरियल माझ्याकडे आलेले आहे, ज्यांना कोणाला घ्यायचे आहे व्हॉट्सअप नंबरला मेसेज केला, तुम्हाला सगळी डिटेल भेटून जाईल। तर बघा हे कापड आपण पलटी केल्यानंतर या ठिकाणी शिलाई मारायची आहे। आधी या ठिकाणी शिलाई मारून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगते। तर बघा दोन्हीही साईडने आपली शिलाई मारून झालेली आहे। नंतर बघा हे जे कॉर्नर आहे या कॉर्नरला फक्त असे पकडायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। चारही कॉर्नर सेम पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चारही कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात की आपली ही शिलाई मारून झालेली आहे। आता याचं मी फायनल लुक तुम्हाला दाखवते। बघा याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, तुमच्याकडे गव्हाची गोणी नसेल तर प्लॅस्टिक सीटचा सुद्धा वापर करू शकतात। बघा एक छोटंसं पाऊच आपण तयार केलेलं आहे। बघा हे या पाऊचची जी किंमत आहे मिशोवर आत्ता सध्या तर 80 रुपये या 90 रुपये चालू आहे। तर बघा तुम्ही विकत घेण्यापेक्षा घरीच तयार करा आणि खूप सुंदरसे असे जे प्रोडक्ट आहे आपल्याला उपयुक्त होतात। त्याच्यात तुम्ही मेकअपचं सामान छोटं मोठं काही सामान तुम्ही ठेवू शकतात। तर बघा असं छोटंसं पाऊच तुम्ही तयार करू शकतात। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्याचे पाहायला विसरू नका। आणि शिलाई मशीनचं मटेरियल तुम्हाला घ्यायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।